हॅलो एव्हरीवन, प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मार्गशीर्ष गुरुवार उद्यापनासाठी खास तांदूळाची खीरचा प्रसाद बनवणार आहे. चला मग खीर कशी बनवायची ते बघूया. सर्वप्रथम छोटी अर्धी वाटी तांदूळ स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिट भिजत घालावे. ते भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर वाटून घ्यावे. नंतर गॅसवर अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवून त्या दुधाला उकळी आली की त्यामध्ये जाडसर वाटलेले तांदूळ टाकून ते मिक्स करून ते गॅसच्या मध्यम आचेवर शिजू द्यावे. 15 ते 20 मिनिटांनी तांदूळ चांगला नरम शिजला ते चेक करावे आणि नंतर त्यामध्ये तांदूळ शिजला की आवडीनुसार साखर घालावी. नंतर काप केलेल्या बदामाचे तुकडे टाकून ते मिक्स करून 2 ते 3 मिनिट शिजू द्यावी आणि नंतर त्यामध्ये बारीक केलेली विलायची पूड टाकून ते मिक्स करून 1-2 मिनिट शिजू देऊन गॅस बंद करावा. खीर शिजताना थोडी पातळच राहू द्यावी, कारण ती थंड झाल्यानंतर छान घट्ट होऊन येते. अशा प्रकारे मस्त अशी मलाईदार तांदळाची खीर तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.